जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 1 जैन तत्वज्ञान। आधुनिक जीवन दृष्टिकोन। आधुनिकता हे आजच्या जीवनाचे तत्वज्ञान आहे। नवीन जीवनातील समूहाचा तो परिणाम आहे, जीवनशैली आहे। ह्या तत्वज्ञानाच्या रूपाने समूहगत चैतन्य पूर्णपणे जिवंत झाले आहे। जागृत झालेली नवीन जीवनदृष्टी निरनिराळ्या दिशांना आपल्या विविध पैलूने प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहे। नवनवीन जीवनमूल्ये निर्माण होत आहेत आणि त्यांच्या निर्मितीसाठी नवीन तंत्रही उदयास येत आहे। या उदयास येणाऱ्या मूल्य आणि तयार होत असलेल्या तंत्रामध्ये एक मानवी संस्कृतीची स्थापना करण्याचा प्रयत्न गर्भित आहे। सांस्कृतिक क्रांती जन्माला येत आहे। विविध रंगछटांच्या कलापूर्ण मिश्रणाने एका समन्वयात्मक तत्वज्ञानाच्या तसेच जीवनाच्या तंत्राचा उदय झाला आहे आणि त्याच्या अभिव्यक्तीच्या नवीन प्रकाराची निर्मिती होत आहे। जीवनसागरास या आधुनिक तत्वज्ञानाची भरती आली आहे आणि संपूर्ण अस्तित्वच कुशी बदलत आहे। जैन धर्माने शेकडो शतकांपासून मानवतेचा सांभाळ केला, त्यात प्राण ओतण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज तो ह्या गर्दीच्या चौकात उभा राहून मानवतेला योग्य मार्गदर्शन करण्यास समर्थ आहे की या नवीन वातावरणात अदृश्य होऊन जाण्याची भीती त्यास आहे। ह्या प्रश्नांची उत्तरे पाहण्याआधी आधुनिक जीवनाचा आढावा घेणे योग्य ठरेल। वरवर विचार केला तर वाटते की जीवनाची आधुनिकता काही फॅशनवर जगत असलेली दिसते। जसे अधर्मवादी, धर्मातीत किंवा धर्मनिरपेक्ष समाज रचनेच्या घोषणा, साधन समृद्ध होण्याचा उत्साह, भौतिक तंत्रांचा विकास, औद्योगिकरण, अण्वस्त्रांना छातीशी कवटाळून आंतरराष्ट्रीय शांतीची महत्त्वाकांक्षा, अंतर्भक्ष लवाद, लैंगिक स्वतंत्रता, सामूहिक प्रेम, हिप्पी तत्वज्ञान व स्वैराचार वृत्ती वगैरे वगैरे। परंतु खोलवर जाऊन विचार केल्यास ह्या आधुनिकतेच्या जीवनदृष्टीला सखोलता आढळत नाही। सध्या या जीवनदृष्टीला समजून घेणेच आम्हाला अपेक्षित आहे। ती जीवनदृष्टी म्हणजे जिचा उदय मुख्यत्वे पश्चिमेकडे झाला। पाश्चात्य मुख्य धर्म म्हणजे ख्रिश्चन व इस्लाम धर्म। या धर्मांच्या आणि ह्याच्या सान्निध्यात तिचे पालनपोषण झाले। धान्याचा जेथे तुटवडा आहे अशा भूमीत जिच्या तारुण्याचा विकास झाला, आज उपाशी नग्न पिढीला अमरतेचा वरदान देत, सुख शांतीच्या घोषणा देत, रक्तक्रांतीचा संदेश देत ती भारताच्या भूमीवर अवतरली आहे। भारतीय तरुणांनी तिचा स्वीकार केला आहे। या जीवनदृष्टिकोनातून फक्त भूक व नग्नता यांनाच प्राधान्य देण्यात येत आहे व ती वैचारिक परंपरा बहुसंख्येने श्रवणीय होत आहे। तिची भूक व नग्नता, अथवा असे म्हणता येईल की अन्न व कपड्यावरील व्याख्यान नवीन शैलीत श्रवण केले जात आहे। ही अंतरंग दृष्टी आहे तरी काय हे आम्ही समजून घेतले पाहिजे। त्याच्या दृष्टीने जीवन म्हणजे मन व शरीर यांचा पिंड आहे। हा पिंड शुक्राणू वहन करणाऱ्या जीन्स परंपरेवर जिवंत राहतो। या मन शरीराच्या पिंडातील कोश अणुकोशाचे सर्जन व तज्जन्य संवेदनांना ग्रहण करणे जीवनाचा नैसर्गिक परिणाम आहे। ह्या संवेदनांची एकत्रित जाणीव म्हणजेच सुखदुःख होय। त्यांच्या मते सुख म्हणजे संवेदनापुंज आहे जो कोश सर्जन व संरक्षणास अनुकूल आहे आणि दुःख कोश ऱ्हासासह निर्माण होते। कोशीय ऱ्हासाची प्रक्रिया मृत्युउन्मुखी आहे, म्हणून दुःख मृत्युन्मुखी असते। मृत्युन्मुख संवेदन पुंजच दुःख शब्दाने संबोधले जाते। याचा सरळ अर्थ होतो की दुःखापासून सुटकेचा अर्थ मरणापासून मुक्त होणे आणि सुखप्राप्तीचा अर्थ आहे अमर होणे। ते सुखी व अमर दोन्ही होऊ इच्छितात। दोन्हीच्या प्राप्तीसाठी कोशीय संरचनेची कला व तांत्रिक ज्ञानाचा विकास जरुरीचे आहे। त्यांचा असाही प्रयत्न आहे। अमर होण्यासाठी जीवविज्ञानाची सारी यंत्रणा कार्यमग्न आहे। ते कोशीय संहाराला थांबविण्यासाठी
त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा चालली आहे. सुखप्राप्तीसाठी सामाजिक शास्त्रे, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी कटिबद्ध झाले आहेत. अर्थशास्त्र या सुखवादी तत्त्वज्ञानाचा अग्रदूत आहे. त्याचे घोषीय ध्येय आहे जास्तीत जास्त मानवीय सुख. ह्या मानवीय सुखाचे रूप आणि तंत्र ऐंद्रिक, भौतिक व भौतिक साधनांनी युक्त आहे. जास्तीत जास्त इंद्रिय तृप्ती मिळवायची हा दृष्टिकोन आहे. इंद्रिय तृप्तीचे दुसरे नाव आहे सुख. ह्या तृप्तीचे आधार म्हणजे इंद्रियांना उत्तेजित करून त्यांच्या गरजा वाढविणे. याचा अर्थ म्हणजेच गरजांची वाढ करणे. याप्रमाणे अर्थशास्त्रीय सुखप्राप्तीचे तंत्र द्विमुखी आहे. एकीकडे नैसर्गिक अथवा नैसर्गिक रीतीने गरजा निर्माण करणे, तर दुसरीकडे भौतिक साधनांची निर्मिती व त्याचा संग्रह करणे. वरवर पाहता साधन गरजा वाढीत जीवनमान वाढविणे असलेले दिसते. त्याची कल्पना आहे की जीवनस्तर वाढविले की मानवी सुख प्राप्त होते. या तत्त्वज्ञानाचा सरळ अर्थ आहे भौतिक समृद्धी करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणे होय. ह्यातूनच आजचे औद्योगिकरण व त्याचे तंत्र जन्माला आले आहे. या परिणामातून उपपरिणाम म्हणजे व्यापारपेठांचा शोध होऊ लागला आणि औद्योगिक व व्यापारी निर्बंध निर्माण झाले. बाजार मिळवण्यासाठी भूप्रदेशाचा शोध व त्यावरील सत्ता प्राप्त करून घेण्याची गरज निर्माण झाली. यातून वसाहतवाद आला. या वादातून निर्माण झालेली पुढची पायरी म्हणजे आंतरनक्षलवाद होय. एकीकडे व्यवसायातील प्रतिस्पर्धा वाढली व त्याचा सहज परिणाम म्हणून सामूहिक स्तरात ईर्ष्या, द्वेष, तिरस्कार यातूनच युद्ध सुरू झाले. या सर्वांतून नवीन मनोवृत्ती आली. तिचे नाव आहे समाजवाद. ज्या गोष्टीचा समाजवादाने विरोध केला तोच त्याचा आधार झाला. किंवा वर्णवर्गातील तिरस्कार, वैरभावना हेच समाजवादाचे त्याचा आधार झाले आहे. याचा परिणाम म्हणजे जास्तीत जास्त भयानक युद्धाची शक्यता. ते टाळण्यासाठी अधिक भीषण अण्वस्त्रांची निर्मिती, एका भयानक युद्धाला आळा बसविण्यासाठी महाभीषण युद्धाची धमकी. या उपायाने युद्ध थांबविण्यात यश तर मिळाले, पण जास्त युद्ध होण्याची शक्यता मात्र वाढत गेली. याचे फळ म्हणून शीतयुद्धाने जन्म घेतला आणि मानसिक ताण वाढला, पोचला. धर्माच्या जुन्या रूपाला कालबाह्य ठरवून नवे मानसशास्त्र उदयास आले. रेचकवादाच्या अर्थात थिअरी ऑफ कॅथार्सिसच्या आधारावर लैंगिक स्वच्छंदता ग्राह्य मानली गेली. लैंगिक स्वैराचारातून लैंगिक उत्तेजना वाढते. त्याच्या तृप्तीसाठी मुक्त भोगाचा सिद्धांत पुढे आला. मुक्त भोगाचा मंत्र आणि अधिक सुख मिळविण्याकरता नवनवीन फॅशन्स बहाल केल्या गेल्या आणि आधुनिक जीवनाची पावले अशीच पुढे पुढे पडत गेली. हे पुढे पडत असलेली पावले कुठे जात आहेत, मानवतेला कुठे घेऊन जाणार आहेत, या विचाराने काही जण विचलित झाले, काही तर भ्रमिष्ट झाले. या भीतीतून व भ्रमिष्टपणातून आजचा हिप्पीवाद आणि स्वैराचारी आवारापण आले. थोडक्यात ही आहे आधुनिक जीवनाची उसासे सोडणारी, कणणारी, भ्रमित झालेली आणि शेवटी आत्महत्येकडे झेपावणारी एक झलक आहे. तर आता प्रश्न आहे की आधुनिक जीवनाच्या भ्रमिष्ट खटाटोपाच्या संदर्भात जैन धर्म कोणता हिस्सा उचलणार आहे, योगदान देणार आहे? या प्रश्नाने असे दैत्याचार रूप धारण केले आहे की ज्याचा अस्वीकारही करता येत नाही किंवा ते सोडताही येत नाही. ह्या दैत्याबरोबर जैन धर्म कसा टिकेल, त्या तंत्राचाच विचार करावयाचा आहे. एवढेच नाही तर लवकरात लवकर त्याचा विकासही करावयास पाहिजे. या समस्येचा आणखी सरळ पद्धतीने विचार केल्यास लक्षात येईल की ज्याप्रमाणे अन्नात एक पोषक तत्व असते व दुसरे स्वाद, पहिले दीर्घकालीन, सूक्ष्म व अंतरंगी आहे, दुसरे प्रयोजन, तुलनेने तात्कालिक व स्थूल व बाह्य आहे. दोन्हीत सुख असते,
परंतु सामान्य लोक दुसऱ्या प्रयोजनातच गुरफटलेले असतात. ते स्वादाच्या मागे लागले आहेत, म्हणूनच अनेकविध स्वादांचा शोध लावणे हेच त्याचे ध्येय होते. स्वादतंत्र इतके रुचिप्रधान झाले आहे की भोजनाच्या पहिल्या प्रयोजनाची त्यांना आठवणच राहिली नाही. आज चालू असलेला हॉटेल व्यवसाय याचे ज्वलंत प्रमाण आहे. तेव्हा ही समस्या आहे की या रुचिप्रधान समाजाला यातून मुक्त कसे करायचे. स्वादवादी बाजूचा निव्वळ अभावच करायचा काय? भोजनतंत्राला अश्मयुगानुसार बदलून टाकायचे की काय? ते शक्य नाही. मग मधला मार्ग काढला पाहिजे. स्वादवादी प्रवृत्तीचा स्वीकार करूनही भोजनाचे असे तंत्र निर्माण केले पाहिजे की ज्यात पोषक तत्वाचा अधिकात अधिक समावेश व्हायला हवा आहे. आधुनिक जीवनाच्या सर्व फॅशन स्वादवादी सिद्धांताचे अनुयायी आहेत. त्याविरुद्ध धर्माचे प्राचीन स्वरूप अश्मयुगीन पोषक तत्वाचे रक्षण करणारे आहे. म्हणूनच आता आपण आधुनिक जीवनाच्या वर्तमान स्वरूपाला टाकू तर शकत नाही. या उलट त्यात संशोधन करून धार्मिक रूपात बदलणेच शक्य आहे. प्रचलित फॅशनमध्ये संशोधन करून नवीन धर्मवादी रूप देऊन त्याचा प्रचार करणेच खरा श्रेष्ठ उपाय होणार आहे. धर्माचे जुने रूप आता खरोखर कालबाह्य झाले आहे. समस्याचे खरे समाधान यातच दडलेले आहे की धर्माचे शाश्वत रूप वर्तमानकालीन पद्धतीकडे वळावे व वर्तमान फॅशन्स धर्मपरायण बनावी. सांगायचे तात्पर्य असे की धर्मदृष्टीने किंवा धर्मतत्वांनी नवीन फॅशनच्या वर्तुळात मुसंडी मारून खोलवर असा प्रवेश करावा की दोन्ही एकरूप होऊन जावेत व एका नवीन धार्मिक फॅशनचा उदय व्हावा. जैन तत्त्वज्ञानाचा बारकाईने विचार केल्यास समस्यांचे समाधान अवघड वाटत नाही. याला कारणही तसेच आहे. भगवान महावीर काळात जेव्हा जैन धर्माचा पुनरुद्धार झाला किंवा त्या काळाला नवीन फॅशनमध्ये जैन तत्त्वज्ञान बदलले गेले, त्यावेळची परिस्थिती आजच्या परिस्थितीपेक्षा फारशी वेगळी नव्हती. अर्थात साधनेत बराच फरक पडला होता. त्यावेळीसुद्धा बौद्धिक जागृती, संदेहवाद, रूढीमुक्ती, भौतिक समृद्धिवाद, लैंगिक स्वच्छंदता, लोकशाही, विवस्त्रवाद वगैरे वगैरे सर्व काही होतेच. कदाचित आजच्यासारखा स्वादवाद नसेलही त्यावेळी. त्यावेळी असलेला स्वादवाद देखील असह्य झाला असेल. अशा सर्व फॅशन्स असूनही त्यावेळी जैन धर्माने त्यातही प्राणप्रतिष्ठा केलीच होती. तर मग आज तो तसे का करू शकणार नाही? या सर्वांच्या समन्वयाचा परिणाम आहे स्याद्वाद आणि अनेकांत दृष्टी. ह्या सिद्धांताचा निर्माता प्रचलित स्याद्वादाच्या संशोधनातून जैन स्याद्वाद किंवा जीवनाच्या कोणत्याही उपलब्धीचा अस्वीकार करावयाचा नाही. स्याद्वादाने जीवनाच्या प्रत्येक उपलब्धीला त्यात लपलेल्या सापेक्षतेची किंमत करून तिचा स्वीकार केला आहे. सर्व उपलब्धींना अर्थात निष्पत्तींना एका युक्तिसंगत सूत्रात ओवले, एका बौद्धिक संस्थेनेत ओतून अनेकांतवादी तत्त्वज्ञानाच्या मुशीतून आकार दिला. ह्याच्या परिणामस्वरूपातून विश्वाच्या आश्चर्यकारक धर्माचा आविष्कार झाला. याच धर्माने विश्वाच्या संरचनेच्या मूळ प्रमाणात शिरून त्याच्या अंग उपांगांना जिवंत केले. या प्रकारे जैन धर्म पूर्णपणे पारलौकिक किंवा इहलौकिक झाला नाही. तो आस्तिकही झाला नाही किंवा नास्तिकही झाला नाही. तो स्वैराचारीही झाला नाही किंवा अत्यंत कर्मकांडीही बनला नाही. तो पूर्णपणाने अरण्यवासी झाला नाही किंवा नगरवासी बनला नाही. तो ईश्वरवादीही बनला नाही किंवा निरीश्वरवादीही बनला नाही. सगळ्या अतीत सिद्धांतांचे रक्षण करीत त्याने व्यवहारवादाची निर्मिती केली. जो वाद सापेक्ष दृष्टीने सगळे काही होता, परंतु निरपेक्ष अथवा एकांत दृष्टीने काहीच नव्हता. त्याने समग्र जीवनाला पाहिले. समग्र आणि अंश याच्या परस्पर संबंधाचे परीक्षण केले.
संपूर्णतेच्या दृष्टीने अंशाला व अंशदृष्टीने समग्रतेला जाणले आणि हे सर्व समजून घेतल्यावरच जीवनाच्या संपूर्ण तत्वांना एकत्र करून सार्वलौकिक चरित्राची निर्मिती केली. जीवनाचा सर्वांगीण विकास करून मुक्तिवादाकडे नेऊन तो स्वदेश्य बनविला. तो जैन धर्म आज देखील तसे करू शकतो. आजच्या नास्तित्वात अस्तित्व, स्वैराचारात संयम, निरुद्देश आवारापणात स्वदेश बंधन, इहलौकिकतेत पारलौकिकता, युद्धात शांती, एकांतात अनेकांतात अनेकांत, समाजवादात व्यक्तित्व इत्यादी विरोधी तत्वांचा समन्वय करून जीवनाला वळण लावू शकतो. सगळे विरोधी जोड्यात सापेक्षवादाने एकसूत्रतेचा सूर लावता येईल.